अन्नाचे महत्त्व व त्यापासून होणारे आपले पुण्यकर्म हे आपण पाहणार आहोत. आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हाच आपल्याला अन्नाचे महत्त्व समजते व आपली भूक भागल्यास आपल्याला त्या अन्नाचे महत्त्व समजत नाही. तुम्ही पक्ष्यांना पहा, त्यांना अन्नाच्या शोधात किती दूर दूर भटकावे लागते. त्यांना जेथे धान्याचे दाणे दिसतील तेथे ते उतरून आनंदाने उत्सुकतेने दाणे टिपून खातात. तुम्ही जनावरांना सुद्धा पहा, जेव्हा त्यांना भूक लागते त्यांना चारा टाकला जातो तेव्हा ते चारा पूर्णपणे खाऊन टाकतात. त्यांना माहीत असते की हा चारा या निसर्गातून खूप कष्टाने उगवलेला आहे, म्हणून त्यांना त्या चाऱ्याचे महत्त्व कळते. पण आपण मनुष्य असून आपल्याला थोडेही अन्नाचे महत्त्व समजत नाही. आपल्याला सुद्धा त्या अन्नाचे महत्त्व समजले पाहिजे. आपणही पोटासाठी धावपळ करतोच. आपल्यालाही घर सोडून जावं लागते. अन्नासाठी पोटासाठी पैसा कमवावाच लागतो. इतर गरजेसाठी सुद्धा आपण पैसा कमवतो. तसेच आपण राबतो, रात्रंदिवस काम करतो. पण या अन्नाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे तुम्ही पक्ष्याकडे पहा, त्यांच्या अन्नाची शोधात किती दूर धावपळ होते. तुम्ही त्या जनावराकडे पहा, त्यांना सुद्धा अन्नासाठी किती धावपळ करावी लागते. शेतामध्ये किती कष्ट करावे लागतात. तुम्ही एखाद्या भिकाऱ्याकडे पहा, त्याला त्या अन्नासाठी किती परेशानी सोसावी लागते. तुम्ही आता स्वतःकडेच पहा, तुम्हालाही किती धावपळ करावी लागते. पाऊस असताना कामाला जाणे, थंडी असताना कामाला जाणे, उन्हाचे चटके सोसणे. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, तुम्हाला अन्न कमवण्यासाठी कष्ट करावेच लागतात. त्यामुळे तुम्हाला अन्नाचे महत्त्व समजायला पाहिजे. तुम्हाला जेवढे जेवण लागेल तेवढेच जेवण तुमच्या प्लेटमध्ये घ्या आणि पोटभर शांत बसून जेवा. त्या जेवणाचा चवीचा आनंद घ्या. तुमच्या घरात उरलेले अन्न नालीमध्ये टाकू नका, कचऱ्या कुंडीत टाकू नका. ते अन्न तुम्ही एखाद्या भुकेल्या व्यक्तीला द्या किंवा कुत्र्याला टाका, गाईला म्हशीला चारा. तुमचे ते पुण्यकर्म होतील. तसेच तुमच्या जेवणाचे हात धुतलेले पाणी, तसेच ज्या भांड्यात अन्न शिजवले आहे त्या भांड्याला धुतलेले पाणी तुम्ही त्या झाडाच्या बुडाला टाका, मोकळ्या जागेत टाका. त्या झाडाच्या बुडातलेले किडे व मुंग्या त्या अन्नाची तुकडे खातील. तसेच त्या मोकळ्या जागेत फेकून दिलेले खरकटे पाणी, तेथे सुद्धा पक्षी येऊन अन्नाचे तुकडे खातील. मुंग्याची सुद्धा खूप संख्या येऊन ते अन्न खातील, किडे सुद्धा खातील. आणि असे केल्यास तुमचे पुण्यकर्म घडतील. साधू साधू साधू.